डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. रिपब्लिकन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कानाला पट्टी बांधून ते सहभागी झाले. यावेळी ट्रम्प मैदानात आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलंय. बेकायदेशीरपणे गोपनीय कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळालाय. फ्लोरिडाच्या एका कोर्टाने काल डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटला फेटाळून लावलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झालाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प यांच्यावर एक नाही तर 3 बंदुकीतून गोळीबार करण्यात आलाय. म्हणजेच घटनास्थळी एक नाही तर 3 शूटर उपस्थित होते. या घटनेच्या ऑडिओ फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दावा करण्यात येतोय की ट्रम्प यांच्यावर 3 बंदुकांमधून गोळीबार करण्यात आलाय. काल पेन्सिल्व्हेनिया येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या सुरक्षा व्यवस्थेचा त्रयस्थपणे आढावा घेण्याचे आदेश अध्यक्ष जो बायडन यांनी दिलेत. याच सभेदरम्यान एका इमारतीच्या छतावरून 20 वर्षीय युवकाने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. सभेपूर्वी या ठिकाणच्या सुरक्षा विषयक आढावा का घेतला नव्हता, हा या तपासाचा मुख्य हेतू असणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी आपल्यावर ट्विटर अकाउंटवर ट्विट करत दुःख व्यक्त केलंय. तसेच या घटनेचा निषेध देखील केलाय. युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 2 वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने पुढाकार घ्यावा असं आवाहन अमेरिकेने केलंय. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यातील मैत्रीचा हवाला दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या 2 दिवसीय मॉस्को दौऱ्यानंतर काही दिवसातच अमेरिकेचे हे वक्तव्य केलंय. नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षाचे नेते के.पी. शर्मा ओली यांनी 4थ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली आहे. त्यानंतर ओली यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात 22 मंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. यामध्ये ओली यांना पाठिंबा देणाऱ्या 4 पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आलंय. श्रीलंकेत अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवणे आणि अध्यक्षीय निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्यघटनेत दुरुस्ती करण्याच्या मागणी करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मूलभूत हक्कांसाठी राज्यघटनेत बदल करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. गैरव्यवहारांमुळे अडचणीत सापडलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर आता बंदीची कारवाई होणार आहे. तहरीक-ए-इन्साफ या पक्षावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रविरोधी कारवायांच्या आरोपांमुळे इम्रान खान पाकिस्तानच्या जेलमध्ये. उत्तर कोरियात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. परदेशी टीव्ही मालिका पहिल्याने किम जोंग उनने 30 मुलांची हत्या केली आहे. रिपोर्टनुसार ही मुले दक्षिण कोरियाच्या माध्यमांवरील टीव्ही मालिका पाहत होते. यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. उत्तर कोरियात दक्षिण कोरियातील चित्रपट, टीव्ही मालिका आणि कोरियन नाटकं पाहण्यास बंदी आहे. याचं उल्लंघन केल्याने या मुलांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील डोडा इथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात 4 भारतीय जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केलाय. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू काश्मीरमधील गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या खटल्यांमध्ये जामीन मंजूर केल्यामुळे केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहेत. पण या प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय. तुरुंगातच मुख्यमंत्री केजरीवाल यांचा घात करण्याचा प्रयत्न होणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय. बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हैदराबादच्या कोकेन रॅकेटमध्ये त्याचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणी आणखी नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आणखी 30 लोकांची नावं आता समोर आली आहेत. तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी विभागाने कोकेन रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या 2024-25 हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे, पण त्यामुळे मुंबईचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू अमन खानने मोठा निर्णय घेतलाय. अमनने आगामी हंगामात मुंबईकडून न खेळण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईचा T20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा 27 वर्षीय अमन आता 2024-25 हंगामात पुदुच्चेरी संघाकडून खेळणार आहे. मात्र अमनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलंय आणि तो या हंगामात पुदुच्चेरीकडून खेळताना दिसणार आहे. चंद्रावर गुहा असल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावलाय. 55 वर्षांपूर्वी अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग व बझ ऑल्ड्रिन चंद्रावर जिथे उतरले होते त्या जागेपासून ही गुहा 400 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. अशा शेकडो गुहा चंद्रावर असाव्यात. भविष्यात चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांना या गुहांमध्ये वास्तव्य करता येईल अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. इटलीच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखालील पथकाने काल याबाबत माहिती दिली आहे.